पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात आयोजित रामबाग उद्यानाचा 3रा वर्धापन दिन सोहळा, सत्यनारायण महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, कामगार नेते महेंद्र खरत, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले, मी लहानपणापासून रामशेठ ठाकूर यांना पाहत आलो आहे। त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात भाषण करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो, असे सांगत त्यांनी समाजकारण, राजकारण, व्यवसाय आणि नातेसंबंध या सर्व क्षेत्रात यशस्वी ठरणारे व्यक्तिमत्व दुर्मिळ असते, असे मत व्यक्त केले। समाजामध्ये अनेक माणसं असतात, कोण राजकारणात यशस्वी असतो, तो राजकारणात यशस्वी असतो, पण तो व्यवसायात यशस्वी नसतो। एखादा व्यवसायात यशस्वी असतो पण समाजकारणामध्ये यशस्वी नसतो। एखादा समाजकारणात यशस्वी असतो पण संस्थात्मक राजकारणामध्ये तो कुठे पुढे नसतो। एखादा माणूस या सर्व बाबतीमध्ये पुढे असतो, परंतु नातीगोती आणि माणसं सांभाळण्यामध्ये या ठिकाणी कमी पडलेला असतो। परंतु या सर्व बाबींना आणि या सर्व गुणांना आणि या सर्व बाबींना स्पर्श करणारं मी व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यामध्ये जे कोण पाहिलं असेल ते मी रामशेठ काकांच्या रूपाने या ठिकाणी मी पाहिलेलं आहे। आणि गोष्ट खरी आहे, एखादा माणूस अशा पद्धतीनं काम करतो, धनवान होणारी माणसं पुष्कळ आहेत, माणसं जोडतो, शैक्षणिक संस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सुरू करतो आणि या परिसरामध्ये आपलं असणारं ऐश्वर्य हे लोकांना कसं उपयोग येईल याचा देखील या ठिकाणी विचार करतो। मला असं वाटतं काका, या सगळ्या 14 एकराच्या परिसरामध्ये या भागामध्ये कधी जी झाडं उगवली नव्हती अशी झाडं उगवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी याच्यामध्ये केलं। बागा अनेक आहेत, अनेक बागा आहेत, अनेक बागा होतील, पण या मातीसाठी जे वृक्ष नव्हते, ज्या वातावरणासाठी जे वृक्ष नव्हते ते तुम्ही या ठिकाणी लावलेत, लावून दाखवलेत आणि माणसांच्या आनंदाची सुद्धा एक वेगळी इकोसिस्टम या ठिकाणी तुम्ही निश्चितपणानं या ठिकाणी तयार केलीत। खरं तर मी निश्चितपणानं सांगेन की असं एखादं मोठं झाड ज्यावेळी समाजामध्ये बहरतं, मोठं होतं, तेव्हा आमच्यासारख्यांना असं वाटतं की हे झाड एवढं मोठं व्हावं की यांच्या सावलीमध्ये आम्हाला या ठिकाणी राहण्याची संधी मिळाली। हे झाड एवढं मोठं व्हावं की यांची फळं आणि फुलं यांचा आस्वाद आम्हाला या ठिकाणी मिळावा आणि तो निश्चितपणानं आम्हाला मिळाला देखील। आणि म्हणून मी निश्चितपणानं सांगतो, म्हणजे मी एक वेगळं एक या ठिकाणी सांगेन की लहानपणापासून राजकारणामध्ये काय असतं, वेगवेगळी स्थित्यंतर होत असतात। त्यामुळे मी असं समजतो की राजकारणामध्ये ज्या माणसांना मी लहानपणापासून आधार म्हणून बघण्याचा मी प्रयत्न केला, माझ्या या वयाच्या टप्प्यामध्ये सुद्धा ती माणसं मला आज या ठिकाणी आधार म्हणून दिसतात। हा माझा या ठिकाणी असलेला हा भाग्याचा या ठिकाणी क्षण आहे। पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी रामबाग प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की रामबागमुळे संपूर्ण विभागाला दिशा मिळाली आहे। ग्रामीण भागात चैतन्य निर्माण करण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते रामशेठ ठाकूर यांनीच केले आहे। रामबाग ही केवळ या विभागाचीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील एक अग्रगण्य ओळख बनली आहे। खरं म्हणजे आपल्याला सांगितलं पाहिजे, आज रामबाग ह्या शब्दानं काहीतरी गुपित ठेवलेलं आहे आणि ह्या शब्दानं खरं म्हणजे ह्या प्रभागाला, ह्या संपूर्ण एरियाला एक दिशा देणारा मार्ग निर्माण झाला आहे। आज आपण मुंबईच्या पण जवळ आहोत आणि मुंबईच्या पण लांब आहोत, परंतु ह्या ग्रामीण भागात जे चैतन्य निर्माण केलं ते खरं म्हणजे रामशेठ ठाकूर साहेबांनी। त्या रामशेठ ठाकरांची किमया काय, आपल्या स्वतःच्या स्वकर्तृत्वातून जे काय मिळालेलं द्रव्य आहे ते सुद्धा पब्लिकसाठी वापरून या ठिकाणी ही दिशा बदलण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय। मला वाटते अशी ही रामबाग या संपूर्ण एरियात नव्हे तर जिल्ह्यात एक अग्रगण्य स्थान आहे असं म्हणालो तर काही गैर ठरणार नाही। आज या ठिकाणी मुंबईचा विस्तार होतोय, या परिसराचा विस्तार होतोय, या परिसराच्या विस्ताराला रामशेठ ठाकूर साहेबांनी योगदान दिलंय आणि ही आज बाग बघून मी दरवर्षी येतोय। गेल्या वर्षी आलो,
यावर्षी सुद्धा फरक पडलाय, पण गेल्या वर्षापेक्षा ह्यावेळी आणखी त्याच्यात भर पडलेली आहे. आणि म्हणून निसर्गरम्य असं हे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळाला योग्य तो लागणारा सर्व खर्च ते स्वतः करतायत. मला सांगा, असा माणूस कुठे मिळणार हो? असा माणूस कुठे मिळणार? आणि म्हणून ह्या माणसाचा उपयोग या ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी होत आहे. मी खरं म्हणजे धन्यवाद देईन. त्यांना उदंड आयुष्य लाभो. पुढच्या 100 वर्ष असेच ते आमच्या बरोबर राहोत अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मनोगतात आपल्या जीवनातील घडलेल्या काही प्रसंगांना उजाळा दिला. आई वडील आणि जनार्दन भगत साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच कर्मवीर अण्णांमुळे शिक्षणाची संधी मिळाली. त्यानंतर उद्योगधंद्यात पाऊल टाकले आणि यश मिळाले. मात्र मिळणारे कोट्यावधी रुपये माझे नाहीत, ते देवाने दिलेले आहेत असे ते म्हणाले. फोडिले भंडार धान्याचा माल, मी तो हमाल भारवाही या संत वचनाचा उल्लेख करत त्यांनी सामाजिक ऋणांची जाणीव व्यक्त केली. जेम म्हात्रे आणि मी एकत्र उद्योगधंद्याला सुरुवात केली आणि दोघेही यशस्वी झालो. मात्र हे यश मिळाल्यानंतर ज्या मातीत आपण खेळलो वाढलो त्या गावासाठी काहीतरी करायचे असा निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले. सिडको किंवा इतर शासनाने जे काही केले नाही ती जबाबदारी आपण स्वीकारून रामबाग उभी केली असे सांगताना आज रामबाग पनवेल, उरण, उल्वे, नवी मुंबईसह इतर राज्यातील नागरिकांनाही आकर्षित करत आहे. याचे समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. फोडिले भांडार धान्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही देवाने दिलेले आहे. मी आणि जेम म्हात्रे आम्ही दोघांनी एकाच वेळा कामाला सुरुवात केली. मी मोठा झालो आणि तोही मोठा झाला. जेम म्हात्रे पण आता लहान नाही, म्हणजे आमच्या TIPL पेक्षा सुद्धा मोठे आहेत. ते दाखवत नाहीत, माझं जरा दिसते समोर फरक येतो. तर मी 10,000चं काम घेतलं, त्यांनी 10,000 मागितलं आणि आमच्यावर तिसरा एक होता PG ठाकूर तुमचा ब्लू स्टार कंपनी म्हणून 10,000ची कामं घेतली. सांगायला मला लाज वाटत नाही. आईवडिलांची गंठण, बोरमाल, अंगठ्या, दागिने सर्व पेढीवर रतनशेठ पाटियाच्या पेढीवर ठेवलं. 5,000 मिळाले. त्यातून हा उद्योगधंदा सुरू केला. आता आमचे नातू पुढे बसलेले आहेत. अमोघ आहे, आदेश आहे, आदित्य आहे, पूर्व आहे. आता त्यांच्याकरता 5-50 कोटी तुम्हाला ठेवले धंदा करायला. तुम्हाला धंद्याला काही कमी पडणार नाही आहे. अशा पद्धतीनं हे सर्व झाल्यानंतर वाटायला लागलं की आता आपल्याला काहीतरी चांगलं इथं करायला पाहिजे आहे. आणि ते करण्याकरता जे सिडकोने केलं नाही, खारलँड बोर्डाने केलं नाही, सरकारने केलं नाही, आता आपल्या स्वतःच्या अंगावर ही जबाबदारी घेऊया. आणि त्याप्रमाणे मग आम्ही रामबागेचा जन्म झाला. जास्त सांगणार नाही, बोलणार नाही, कारण आमचे साहेब माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठे आहेत आणि ते साधारणतः इतक्या वेळ उभे आहेत. हे नसताना आपणही सगळ्यांना त्रास झालेला आहे, पण ही रामबाग सर्वांना आवडली. धन्यवाद. आता इथं फक्त पनवेल, उरणचेच नव्हे, उल्वानोटचेच नव्हे, नवी मुंबईतील, रायगडमधील आणि मुंबईमधून येतात, परत राज्यातले लोक येतात. आणि काही तर त्या दिवशी पाहिलं तर फॉरेनर्ससुद्धा इथं आलेले असतात. म्हणजे अशा प्रकारे ह्या रामबागेचा आस्वाद घेण्याकरता, आनंद घेण्याकरता इतक्या सर्वांना हा आनंद मिळतोय. काही लोक बऱ्याच वेळा महिन्यातून 2 महिन्यातून सारखे येत असतात, म्हणजे एकदा आला आणि गेला अशातला भाग नाही. तर ह्यामुळं खरंच आम्हाला लहान मुलं तर जास्त आनंदित असतात. लहान मुलं जी खेळतात, धावतात, पळतात ते पाहायला बरं वाटतं. जे चिखलातून खऱ्या अर्थानं हे खरंच कमळ उभरलेलं आहे. आम्ही आता कमळाच्या जोडीनं आहोत आणि कमळ हे आमचंही चिन्ह झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं कालच फडणवीस साहेबांनी सांगितलं की चिखल कसाही असो, माती कशी असो, पण त्यात कमळ हे उगवणार, जोरात फोफवणार. आणि त्याप्रमाणे हे आपण मेहनत घेतली तर कुठलीही माती असो त्याच्यात कमळ हे चांगल्या अर्थाने येतं. आज आपण पाहतोय ते हे चांगलं चित्र पाहून आपल्याला सर्वांना आनंद होतोय. कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांनी रामशेठ ठाकूर यांचे नेतृत्व विजनरी असल्याचे सांगितले. त्यांनी लोकसेवेसाठी साम्राज्य उभे केले आहे असे ते म्हणाले. शिक्षण क्षेत्रात पैसे कमावणाऱ्या शिक्षण सम्राट म्हटले जाते, मात्र गोरगरिबांसाठी शिक्षण संस्था उभी करणारे रामशेठ ठाकूर हे खऱ्या अर्थाने शिक्षण महर्षी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. YTG आणि रामशेठजी ठाकूर साहेब हे जेव्हा दुबईला कुठेतरी गेले होते तेव्हाचा किस्सा आहे. YTG बरोबर आहे. मला आठवतोय की खरं मग ते रामशेठ ठाकूर साहेब कधी कुठेही देशात असो किंवा परदेशात असो, जेव्हा फिरायला किंवा आपण ज्याला टूरसाठी वगैरे म्हणतो, पर्यटनासाठी म्हणतो, तेव्हा जातात
तर तिथं गेल्यानंतर लोक एन्जॉय करतात, पण ते करताना एखादा माणूस तिथलं काहीतरी नाविन्य बघतो. या देशात काय माझ्या देशापेक्षा वेगळं आहे, ते माझ्या देशात का असू नये, माझ्या भागात का असू नये, अशी क्युरियोसिटी असलेलं हे व्यक्तिमत्व. मला वायटीजीने सांगितलं की आम्ही मिरॅकल गार्डन जेव्हा दुबईमध्येच ना बाबा, मी नाही गेलो अजून, दुबईमध्ये जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा रामशेठ ठाकूर साहेबांना असं वाटलं, वायटीजीने बोलून दाखवलं त्यांनी, की असं काहीतरी प्रतिकृती आपल्याला तिकडे करता येईल का. खऱ्या अर्थानं तेव्हापासून त्यांच्या डोक्यामध्ये आलं, इकडं आले आणि ह्या 14 एकरावरती ही जी आत्ताची रामबाग दिसते ते एक मिरॅकल गार्डनची प्रतिकृती आहे. आणि खऱ्या अर्थानं एक चांगला मेसेज, एक आपल्या या ठिकाणची एक वास्तू प्रचंड मोठी आपल्या नावाची ओळख या ठिकाणी देत राहणार आहे. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर साहेब म्हणजे खऱ्या अर्थानं विजन असलेला नेतृत्व आहे. मग असे महेश बालदी साहेबांचं माझं बोलणं झालं, महेशजी आत्ता तेच सांगत होते की रामशेठ ठाकूर साहेबांच्या शब्दावरती शाळा कॉलेज काय तिथले शिक्षक फक्त डिवोशननी येतात. कुठेतरी आम्ही नोकर आहे, आम्ही पगार घेतो म्हणून कोणी येत नाही, फक्त रामशेठ ठाकूरांसाठी डिवोशन करणारा, डेडिकेशन करणारे हे सगळे मंडळी या ठिकाणी येतात. आणि अशा पद्धतीनं एक विजन असलेला नेतृत्व आहे. आपण विजन म्हणजे काय म्हणतो, दूरदृष्टी असली पाहिजे, नजरिया असला पाहिजे. इंग्लिशमध्ये आपली म्हण आहे की आईज आर युजलेस when माइंड इज ब्लाइंड. डोळे असून जर मन आंधळ असलं तर तुम्ही कसलीच प्रगती करू शकत नाहीत. रामशेठ ठाकूर साहेबांकडे ती विजन आहे, ती दूरदृष्टी आहे, आणि त्यातून हे सगळं ज्या साम्राज्य ज्याला आपण म्हणतो ते जे दिसतंय ते लोकसेवेचं साम्राज्य आहे. या ठिकाणी मी काल एका शाळेमध्ये आमची कॉलेजमध्ये मीटिंग झाली. मी इतक्या दिवसामध्ये त्या कॉलेजपर्यंत पोहोचलोही नव्हतो आणि खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर साहेबांना बोललो की हे सगळं जाळं या विभागात शिक्षण क्षेत्रातलं आपण पसरलं. असं शिक्षण क्षेत्रातलं जाळं जेव्हा पसरलं जातं त्याला कोणतरी शिक्षण सम्राट म्हणतं. शिक्षण सम्राट कोण असतात की शाळा हे धंद्यासाठी काढतात, बिझनेससाठी जेव्हा हे शिक्षण क्षेत्र वापरलं जातं त्याला शिक्षण सम्राट म्हणतात. पण तिथलं वाक्य आपण सगळ्यांनी बघा, हे गोरगरिबांसाठी हे जाळं पसरणारा हा शिक्षण महर्षी आहे, हा शिक्षण तपस्वी आहे. त्यामुळे तो अभिमान आपल्याला फार फार मोठा वाटतो. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जन्म आणि बालपण न्हावाखाडीचे येथे झाले. गावाला काहीतरी दिले पाहिजे या भावनेतून आणि ग्रामस्थ म्हसेश्वर मंदिर कमिटीच्या संकल्पनेतून रामबागची उभारणी झाली. अटल सेतूमुळे हा भाग मुंबईशी जवळ जोडला गेला. निसर्गरम्य सौंदर्य या ठिकाणी असल्याने येथून ये जा करणाऱ्या लोकांना रामबागचे आकर्षण झाले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अविरतपणे सामाजिक कार्य सुरू आहे. या परिसराच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे आणि ते यापुढेही मिळत राहील अशी ग्वाही दिली. नावाखाडी हे गाव, या गावाचा पूर्व इतिहास हा आपणांना विदित आहेच. नावाखाडीच्या या परिसरामध्ये ज्यांचं बालपण गेलं आहे असे सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी या नावाखाडी गावामध्ये आपला जन्म झाला आणि त्यामुळे या गावाला आपल्याकडून काहीतरी दिलं गेलं पाहिजे या भावनेतून ग्रामस्थ मंडळी असतील, म्हसेश्वर देवस्थान कमिटीची मंडळी असतील, यांनी केलेल्या संकल्पाला या ठिकाणी पूर्णरूप दिलं. आज आपण पाहतोय की ही रामबाग पाहण्यासाठी निरनिराळ्या पनवेल तालुक्यातल्या परिसरातून, नव्या मुंबईतून आणि त्याच्याही सीमारेषा ओलांडून लोक व्हिजिट द्यायला येत आहेत. या इथलं हे निसर्ग सौंदर्य आणि त्याचबरोबरीनं इथलं वैभव हे अनुभवण्यासाठी येत आहेत. खरं तर अटल सेतूच्यामुळं हा भाग आता मुंबईशी इतक्या जवळ आलेला आहे, जोडला गेला इतक्या जवळ की यामुळे मुंबईच्याही लोकांना इथून जात असताना या रामबागचं आकर्षण हे खेचून घेत असतं. आपण सगळीच मंडळी या परिसरामध्ये आहोत. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या परिसराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून मंचावरच्या सगळ्यांनीच आपापल्या परीनं काम केलेलं आहे आणि या मंचाच्या समोरच्या सर्व सहकाऱ्यांसाठी सातत्यानं दक्ष असलेले माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे काम सातत्यानं अव्याहतपणानं सुरू आहे. आज या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय खासदार धैर्यशील पाटील साहेब, माजी मंत्री आमदार
सन्मान्य रविशेठ पाटील साहेब, आमदार महेश बालदीजी, आमदार विक्रांत पाटीलजी आणि सगळ्या मान्यवरांचं मी या निमित्तानं स्वागत करत असताना या सगळ्या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचं मोलाचं मार्गदर्शन, आपल्या सगळ्यांचं सहकार्य सातत्यानं लाभत राहील अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही सर्व मंडळी सातत्यानं रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम चालू ठेवू याची ग्वाही या निमित्तानं देऊन थांबतो. या सोहळ्यात धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांमुळे परिसर भक्तिमय झाले होते. हीच खरी आगरी कोळ्यांची दौलत. या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे या उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. रामबाग वर्धापन दिन सोहळ्याने सामाजिक बांधिलकी, विकास दृष्टी आणि संस्कृतीचे दर्शन घडवत एक आदर्श पायंडा घातला अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती. चतुर्भुजांच्या ओम गणेश अष्टविनायक मोरया, अष्टविनायक मोरया रे मोरया, गौरी नंदन मोरया, मोरया रे मोरया, लंबोदर मोरया. नौका ही माझी किनारी लावली, हाकेला धावलाय मोरया, आनंद झालाय कोली वाऱ्याला, हसत आपण गाऊया. सिद्धिविनायक मोरया, चिंतामणी तू मोरया, हे सिद्धिविनायक मोरया, चिंतामणी तू मोरया. चिंतामणी तू मोरया, गजविनायक मोरया, सिद्धिविनायक मोरया. या सोहळ्याला खासदार धैर्यशील पाटील, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, सरपंच विजेंद्र पाटील,
माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर, श्री म्हसेश्वर मंदिर कमिटी अध्यक्ष CL ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज संस्थेचे लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते।